शेतकरी बंधूंनो, तुरीमध्ये सुधारित पद्धतीने लागवड कशी करायची। आपण जर आधुनिक पद्धतीने तुरीची लागवड केली तर आपल्याला निश्चितपणे तुरीमध्ये एकरी 12 ते 18 क्विंटल उत्पादन सहजरित्या मिळणार आहे। या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे की तुरीची लागवड कशी करायची आणि कोणती काळजी घ्यायची जेणेकरून तुम्हाला तुरीच्या उत्पादनामध्ये चांगली वाढ होणार आहे। अत्यंत कमी खर्चामध्ये तुरीच्या पिकामध्ये तुम्ही चांगलं उत्पादन करणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब आणि फॉलो करायला विसरू नका। नमस्कार, मी ऋषी मोठे पाटील आणि तुम्ही पाहता ॲग्री सरकार। शेतकरी बंधूंनो, आता 8 ते 10 दिवसामध्ये जी आहे तुरीची लागवड होणार आहे। मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, तर 8 गोष्टी महत्त्वाच्या ठेवायच्या आहेत। या 8 गोष्टी जर तुम्ही काळजी घेतली पहिल्यापासून शेवटपर्यंत तर तुम्हाला तुरीमध्ये उत्पादन कमी होणार नाही, चांगलं उत्पादन तुम्हाला तुरीमध्ये होणार आहे। पहिली गोष्ट मित्रांनो, आपल्याला जमिनीची निवड तुरीची करताना चांगली काळी कसदार जमीन असेल तर आपल्याला उत्पादन चांगलं मिळणार आहे। मध्यम जमिनीमध्ये तुम्ही तुरीची लागवड करू शकतात, पण हलकी जमीन आणि मुरमाड जमीन असेल, चोपन जमीन म्हणजे ज्या जमिनीमध्ये पाणी धरतं, चिबाडाची जमीन, अशा प्रकार जमीन चालणार आहे। वापसा येणारी जमीन तुरीला लावली तुम्ही निवडली तर चांगलं उत्पादन आपल्या तुरीमध्ये होणार आहे आणि तुरीमध्ये मर रोगाची समस्या येत नाही। तर त्यामुळे जमिनीचा प्रकार तुम्हाला मी सांगितलं अशा प्रकारे निवडायचा आहे। आता पेरणीची वेळ म्हणजे पेरणी आपल्याला तुरीची कधी जमते किंवा किती तारखेपर्यंत पेरणी करता येते, तर जून महिन्यामध्ये तुम्ही तुरीची पेरणी करू शकतात। साधारण जसं 30 तारखेच्या आतमध्ये केली तर अत्यंत चांगले। 30 तारखेच्या पुढं तुम्ही जर तुरीची पेरणी करताल जुलै महिन्यामध्ये तर आपल्याला उत्पादनामध्ये घट येते। म्हणून तुम्ही चांगला महिना हा जून महिना, जूनच्या पहिल्या आठवड्यात करा। आता होत ज्यांना शक्य त्यांनी पहिल्या आठवड्यात करा, पाण्याची सोय असेल, नाही तर दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्ये केली तरी सुद्धा चालते। आता तिसरा महत्त्वाचा मुद्दा तुरीसाठी आहे तो बीज प्रक्रिया। पेरणीच्या आधी आपल्याला ज्यावेळेस पण आज पेरणी करायची तुम्हाला आजच बीज प्रक्रिया करायची। बीज प्रक्रिया करताना थायरम तुम्ही लावू शकतात किंवा ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया करू शकतात, ज्याच्यामुळे आपल्या तुरीमध्ये मर रोगाची समस्या येणार नाही आणि बुरशीजन्य जे पण तुरीमध्ये रोग आहेत ते कमी आढळून येतील। त्यामुळे बीज प्रक्रिया केल्याशिवाय तुरीची लागवड करू नका। उद्या भविष्यामध्ये जास्त पावसामुळे तूर उधळण्याची समस्या येणार नाही। आता चौथी गोष्ट वाण निवड, म्हणजे तुरीचं कोणतं बियाणं आपल्या जमिनीमध्ये योग्य आहे। जमिनीच्या प्रकारानुसार म्हणा किंवा तुमच्या भागामध्ये कोणची तूर चलते, पांढरी विक्री होते किंवा लाल तुरीची विक्री होते। आता पांढऱ्या तुरीमध्ये सगळ्यात चांगला वाण आहे BDN 711। सर्व प्रकार जमिनीमध्ये लागवड करू शकतात, मध्यम भारी। आणि ज्यांच्याकडे पाण्याची सोय अशाने गोदावरी वाणाची निवड करा। गोदावरी जरा 15 दिवस लेट येतं BDN 711 पेक्षा। दोन्ही विद्यापीठाचे वाण आहेत, दोन्हीपैकी कुठल्याही एक वाणाची निवड करा, त्याच्या व्यतिरिक्त कोणतंही वाण लावू नका। आता लाल तुरीमध्ये मित्रांनो अंकुरची चारू आहे, पंचगंगाची लक्ष्मी आहे, बुस्टर कंपनीची लाल क्रांती आहे आणि विद्यापीठाचे BDN 716 आहे आणि फुले राजेश्वरी असे तुम्हाला मी वाण सांगितले। ग्रीन गोल्डची 100 सुद्धा आहे, ती सुद्धा लवकर येते। तर लाल तुरीमध्ये हे वाण लागवड करू शकतात। ह्याच्यापैकी कुठलंही घ्या, अमुकच एक वाण घ्यावं असं काही अट्टहास करू नका। तर अशा प्रकारे आता 4 गोष्टी तुम्हाला सांगितल्या, वाणाची निवड कशी करायची तेही सांगितली। आता तुरीसाठी खत व्यवस्थापन कोणतं करायचं पेरणीच्या वेळेस, तर जर तुम्हाला पैसे खर्च करण्याची तयारी असेल तर तुरीला 10-26-26, 12-32-16 एकरी एक बॅग चांगला पर्याय। नाही भेटलं तर तुम्ही 20-20-0-13 टाकू शकता। त्यामध्ये 15 किलो किंवा 20 किलो पोटॅश मिक्स केलं तरी सुद्धा तुरीला पुन्हा खत द्यायची गरज पडणार नाही। DAP जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर एकरी एक बॅग DAP आणि 25 किलो MOP असाही तुम्हाला पर्याय उपलब्ध आहे। आणि जास्तीत जास्त जर तुम्हाला मर रोगाची समस्या तुमच्या तुरीमध्ये येत असेल तर 10 किलो सल्फर मिसळलेलं कधीही चांगलं तूर पिकासाठी। तर ह्याच्या प्रकारे तुम्हाला तुरीचं खत व्यवस्थापन करायचं। आता तणाची समस्या तुरीमध्ये भरपूर शेतकऱ्यांना येते आणि तुरीसाठी शिफारस तणनाशक फक्त एकच आहे, जे काही पेंडीमेथिलिन 38.7% CS। मग तुमचं तुरीमध्ये आंतरपीक कोणतंही असू द्या, सर्व प्रकारच्या आंतरपिकाला हे चालणार आहे। पेंडीमेथिलिन वापरताना तुम्हाला 15 लिटरच्या पंपाला 30 ml तुम्ही प्रमाणे औषध फवारणी करू शकतात। 1 एकरला तुम्हाला कमीत कमी 150 लिटर किंवा जसे तर 200 लिटर फवारणी करायची 700 ml औषधाची। अशा प्रकारे पेंडीमेथिलिन तुम्ही तूर लागवड केल्यापासून 2 दिवसाच्या आतमध्ये फवारणी करा, तर तुमच्या तुरीच्या प्लॉटमधले जास्त प्रमाणामध्ये जे गवत वर येतं नाही त्याचं चांगल्या प्रमाणात नियंत्रण होईल आणि रुंद पानाच्या तणावर कमी प्रमाणात नियंत्रण होईल। अशा प्रकारचं तणनाशक तुम्ही तुरीमध्ये वापरू शकता। तुरीमध्ये आंतरपीक जर घ्यायचं असेल तर तुम्ही तुरीमध्ये सगळ्यात चांगला पर्याय सोयाबीन आहे। सोयाबीन जमिनीमध्ये नत्र सोडतं आणि त्याच्यामुळे आपल्या तुरीच्या पिकाला अतिरिक्त नत्र द्यायची गरज भासते। तूर आणि सोयाबीन हे सगळ्यात चांगलं आंतरपीक आहे। तुरीचं आवडतं पीक आंतरपीक हे सोयाबीन आहे। दुसरा तुम्ही पर्याय मुगाची लागवड करू शकतात किंवा उडदाची लागवड करू शकतात किंवा काही ठिकाणी विदर्भामध्ये कापसासोबत तूर सुद्धा घेतात। आमच्या भागामध्ये खास करून धाराशिव जिल्ह्यामध्ये तूर सोयाबीनच करतात किंवा ज्यांना घरी खायचा मूग आहे ते अशी मुगाची लागवड करतात। तुम्ही अशा प्रकारे आंतरपीक करू शकता। आता लागवडीचं अंतर म्हणजे 2 पद्धतीने तुम्ही करू शकता। पट्टा पद्धत जर ठेवली तर तुम्हाला जास्त अंतर ठेवता येतं, मोठ्या ट्रॅक्टरने सुद्धा फवारणी करता येते। आणि दुसरी जी पद्धत आहे की आपली रेग्युलर पद्धत, म्हणजे 3 फुटापासून पुढे तुम्ही तुरीची लागवड करा। 3 फुटाच्या आतमध्ये जमत नाही, म्हणजे 3x1 वर करू शकता, 4x1 वर करू शकता, 4x1.5 वर, 5x1 वर, 5x1.5 वर आणि 6x1 वर हे सगळ्यात चांगलं अंतर आहे। ह्याच्यापेक्षा जास्त अंतर घेऊ नका। 3 फूट सुद्धा खूपच कमी, पण ज्यांची जमीन एकदम हलकी अशांसाठी जवळ अंतरावर तुरीची लागवड योग्य ठरते। आणि पट्टा पद्धतीमध्ये तुम्ही 4 फुटाच्या सलग साऱ्या काढू शकतात किंवा 4.5 फुटाच्या काढू शकतात। मध्ये तुम्हाला 8 ते 9 फुटाचा हा अंतर राहून जातं। अशा प्रकारे तुम्ही तुरीची लागवड करू शकतात।
ह्या मित्रांनो 8 पद्धतीची जर तुम्ही काळजी घेतली 8 प्रकारे तर तुरीमध्ये तुम्हाला उत्पादन चांगलं मिळणार आहे। आणि जरी तुम्हाला तुरीमध्ये वेगळं मार्गदर्शन पाहिजे, अधिक उत्पादन काढायचे, सविस्तर तुम्हाला माहिती पाहिजे किंवा तुमचे काही जर प्रश्न असेल तुम्ही खालील दिलेल्या क्रमांकावर संपर्क करू शकतात। फक्त 99 रुपये फीसमध्ये तुम्ही तूर पिकाबद्दल सविस्तर सल्ला घेऊ शकतात। व्हिडिओ आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा, दुसऱ्या शेतकऱ्यांपर्यंत माहिती भेटेल। आणि इतक्या तुम्हाला महत्त्वपूर्ण शेतीविषयक माहिती देतो तर एक चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो केल्याशिवाय जाऊ नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय महाराष्ट्र।